19 सप्टेंबरला आपल्या चित्रपटगृहात एक नवीन चित्रपट येतोय की आतली बातमी फुटली. तर त्यानिमित्त आपल्यासोबत आहेत प्रीतम मॅम आणि आपल्या सर्वांचे लाडके सिद्धूभाई म्हणजे सिद्धार्थ जाधव सर. तर जाणून घेऊया त्यांच्याकडनं प्रतिक्रिया. नमस्कार मॅडम. नमस्कार. काय सांगाल या चित्रपटाबद्दल? संपूर्ण महाराष्ट्रामध्ये 19 सप्टेंबरला आतली बातमी फुटली हा सिनेमा येतोय. सिनेमामध्ये सिद्धार्थ जाधव, मोहन आगाशे, रोहिणीताई हट्टंगडी, अमोल कागणे, त्रिशा ठोसर, भारत गणेशपुरे असे खूप छान 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 दिग्गज कलाकार आहेत. आणि मला असं वाटतं एवढेच कलाकार ह्या सिनेमामध्ये आहेत म्हणजे सिनेमाची गोष्ट खूपच दमदार आहे. कारण मोहन आगाशे सर आणि रोहिणीताई एकत्र येणं म्हणजे काहीतरी आहेच सिनेमामध्ये असं मला सांगायला आवडेल. सिनेमामध्ये 4 छान गाणी आहेत, ज्याच्यामध्ये एका सॉन्गमध्ये सिद्धार्थ सरांसोबत गौतमी पाटीलने परफॉर्म केलेलं आहे. माझंसुद्धा जालिम जालिम सौखार असं सॉन्ग आहे जे सुनिधी चौहान मॅम यांनी गायलेलं आहे. एक छान बाप लेकीचं सुद्धा एक सुंदर गाणं आहे ज्याच्यामध्ये त्रिशा ठोसर आणि सिद्धार्थ सर आपल्याला दिसतील. आणि सर आपण नमस्कार. डॉक्टर मोहन आगाशे सर, रोहिणी हट्टंगडी मॅम यांच्यावर काम करण्याचा अनुभव खूप मस्त होता. आणि कौटुंबिक सिनेमा आहे, त्यात बऱ्याच गोष्टी आहेत. आमचे दिग्दर्शक जैनेश सर आणि विशाल गांधी सर यांनी खूप छान पद्धतीने एक गोष्ट मांडण्याचा प्रयत्न केला. ती आपली गोष्ट, आपल्या कुटुंबाची गोष्ट आहे. लहानांपासून मोठ्यांपर्यंत काहीतरी सांगणारी गोष्ट आहे. आणि मला असं वाटतं की मोठ्यांची जरा जास्त गोष्ट चांगली आहे. कारण डॉक्टर मोहन आगाशे सर आणि रोहिणी मॅमनी जी पात्र साकारले ते आपल्या घरातले आजी आजोबा आहेत आणि त्यांची एक वेगळ्या पद्धतीची गोष्ट सांगण्याचा प्रयत्न आतली बातमी फुटलीमधून झाला आहे. सो या सिनेमाचा भाग होण्याचा आनंद आहे. आणि त्यात प्रीतमताई खूप मोठा हातभार आहे. कारण प्रीतमने ह्या कॅरेक्टरसाठी माझं नाव सजेस्ट केलं होतं आणि मला खूप आवडली होती की एखाद्या कलाकाराला असा रोल मिळणं खूप गरजेचं असतं. आणि खूप चांगल्या सहकलाकारांबरोबर काम करण्याची संधी मिळणं खूप गरजेचं असतं. डॉक्टर मोहन आगाशे सरांना लहानपणापासून पाहतो यार, आमचा जन्मही झाला नव्हता तेव्हापासून ते कामं करत आहेत. त्यामुळे त्यांच्यावर काम करण्याचा अनुभव खूप विलक्षण होता. रोहिणीताईंनी खूप छान पद्धतीने आम्हाला सगळ्यांना सामावून घेतला. आता मग गोवा फिल्म फेस्टिवलमध्ये आम्ही ह्या सिनेमाचं स्क्रीनिंग झालं होतं. त्यानंतर ज्या आपुलकीने आत्मीयतेने ते सिनेमाबद्दल बोलत होते, कॅरेक्टरबद्दल बोलत होते. खूप बरं वाटतं जेव्हा एवढे दिग्गज ज्येष्ठ अभिनेते आपल्याबरोबर आपल्या केलेल्या कामाबद्दल कौतुक करत असतात, क्रिटिसाईज करत असतात, आणखी किती छान करावं ह्याच्यासाठी सांगत असतात. सो या टीमचा भाग होणं, या सिनेमाचा भाग होणं माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. नक्कीच. मॅडम आता 19 तारखेला येणार आहे, तर त्याच्याबद्दल आमच्या प्रेक्षकांना सांगा. आव्हान 19 सप्टेंबरला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आमचा सिनेमा येतो आहे, आतली बातमी फुटली. तुम्ही प्लीज आपल्या जवळच्या थिएटरमध्ये जा आणि नक्की बघा. आणि तुम्ही नेहमीच आम्हाला प्रेम देत असता, असंच भरभरून प्रेम देत राहा. आतली बातमी फुटली आणि हा चित्रपट ह्याचे आपले दिग्दर्शक आपल्यासोबत आहेत जे ॲक्च्युली हिंदी मेकर आहेत आणि यांनी पहिलाच हा चित्रपट आहे. तर जाणून घेऊया त्यांच्याकडून त्यांच्या प्रतिक्रिया. नमस्कार सर. नमस्कार. नमस्कार. इस फिल्म के बारे में हमें बताइए. तो ये जैसे पिक्चर का टाइटल है आतली बातमी फुटली, ये एक फैमिली फिल्म है. बेसिकली मोहन सर एंड रोहिणी मैम, सिद्धार्थ सर, प्रीतम कागने, then we have Bharat Ganeshpure जी, विजय निकम सर, एंड then we have आनंदा कारेकर जी एंड त्रिशा. ये हमारी कास्ट है. तो पिक्चर की कहानी ये है कि एक दिन एक आजोबा मोहन आगाशे सर एक सुपारी देने जाते हैं और वो सुपारी किसकी है तो उनकी वाइफ की. ओके. ऐसा क्या हो गया कि 80 साल की उम्र में उनको अपनी वाइफ की सुपारी देनी पड़ी. ये देखने के लिए आपको पिक्चर तो ज़रूर देखना ही है, लेकिन इंटरेस्टिंग ये बनाता है जो आदमी आता है रोहिणी मैम का मर्डर करने के लिए, वो और कोई नहीं बट सिद्धार्थ सर है. मज़ा अब तब आता है कि जब घर के अंदर घुसता है तो पता चलता है उनको कि जो मोहन सर हैं उन्होंने खुद की प्लानिंग करके रखी है 4 स्टेप की, कैसे वो अपनी वाइफ को मारेंगे, उसका 4 स्टेप का एक बनाया हुआ है. अब आगे क्या होता है ये कहानी है. बहुत ट्विस्ट एंड टर्न वाली कहानी है. सस्पेंस है, थ्रिलर है, कॉमेडी है एंड इमोशंस है. और मैं फिर से बोलूँगा ये घर घर की कहानी है. दिस इज़ समथिंग विच एवरीबडी इज़ गोइंग टू एंजॉय, यू नो. बाबा, आज येताना बासुंदी घेऊन या ना. अगं, कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना. ऐकलं?
गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय. खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय. पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी.